आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत, गीता अनिल ठोंबरे जाऊबाई आहेत वैशाली वामन ठोंबरे, तर नणंदबाई आहेत सुरेखा बाळाराम पाटील। ठोंबरेवाडी शेडूंग या परिसरात आपण आहोत, इथे गप्पा मारत आहोत या कुटुंबाबरोबर। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। नमस्कार वहिनी, माहेर कुठलं? कर्जत वेणगाव। तुमचं बालपण इथलं? हो इथलेच। मग आता उखाणा घेता? सौभाग्याचं लेणं आहे मंगळसूत्रचा खरा, अनिल रावांचं नाव घेते जपते झी मराठीची परंपरा। अरे वा, जोरदार पाठ केलंय। तुम्ही कसं आमच्या वहिनींची नाव घेणार? ताजमहल बनवायला कारागीर होते कुशळ, गीताचे नाव घेतो कॉम्बिनेशनसाठी स्पेशल। अरे वा, केवढं म्हणजे किती वर्ष झाली लग्नाला? 17 वर्ष। 17 वर्षात पहिल्यांदा घेतलं असेल ना? द्या वहिनी, ओळख करून द्या सगळ्यांची। ही माझी मोठी जाऊ। नमस्कार। हे माझी नणंद। नमस्कार। सासू। नमस्कार। ते सासरे। नमस्कार बाबा। ते दीर। नमस्कार। हे जाऊबाई। नमस्कार। ही जाऊबाईची मुलगी। बरं बरं। ते मधल्या जावेचा मुलगा, मोठा मुलगा आणि तो छोटा मुलगा। नमस्कार नमस्कार। चला बाई, सगळं ठोंबरे कुटुंब। हो ना? मग बालपण सगळं तिकडे गेलं तुमचं? हां, कर्जत। कसं गेलं बालपण? खूप छान गेलं। माहेरी कोण कोण? माहेरी माझी आई आहे, बाबा आहेत, ती 2 बहिणी अजून आणि 1 भाऊ। आई बाबा काय करायचे? शेतीच करायचं। शेती? शेती। तुम्ही कधी शेतीत काम केलंय? हो, केलंय। केलंय? थोडंफार, म्हणजे जास्त नाही, थोडं। तुमचं बालपण सगळं इथं? हो। मग तुमचे आई बाबा काय करायचे? हो शेतीच। शेती? हो। तुम्ही पण शेतात गेलाय? हो काम केलंय शेतात? हो केलं। म्हणजे ती भात लावणी हो, लावणी वगैरे सगळं केलंय? हो, तुम्ही पण? सगळं। मग तुम्ही काय लक्ष ठेवायला फक्त? हो ना? किती वर्षापूर्वी या कुटुंबात आला? 17 वर्ष झाली। 17 वर्ष झाली। 2004 ला। कसं जमलं हो लग्न? अरेंज। मी म्हटलं का लव्ह मॅरेज? नाही, पण कसं काय, कोणी सुचवलं तुम्हाला इकडे? म्हणजे जाऊबाई आहे ना आमचे, त्यांचं माहेर वदपच आहे ना, त्या बघायला आल्या होत्या। म्हणजे त्यांच्या भावाने त्यांना सुचवलं। माझ्या भावाने सांगितलं अशी अशी मुलगी आहे, तर मी सांगितलं माझा दीर पण लग्नाचा आहे आणि आम्हाला शिकलेली मुलगी पाहिजे, कारण हे पण ग्रॅज्युएशन आहेत ना, मग ती पण शिकलेलीच पाहिजे। मग त्यांनी सांगितलं, मग आम्ही 2 जण बघायला गेले, माझे मिस्टर आणि आम्हाला आवडली तर दीर म्हणाले तुझी पसंती कशी चांगलीच असणार ना, मग तुला आवडले मग आपण जाऊ बघायला। मग ते पण बघायला गेले, मग त्यांना पण आवडली आणि मग जमलं। अरे वा, 17 वर्ष झाली। काय हो, कसं काय, कशा आहे वहिनी आमच्या? छान आहे, छान स्वभाव। हो, शांत। दोघांमध्ये त्यातल्या त्यात पटकन रिॲक्ट होणं किंवा चिडणं हे कोणाकडे आहे? त्यांच्याकडेच असतंय जास्त करून, पण ते लगेच समजून घेतात म्हणजे। हो, पण पटकन त्या चिडतात? हा। कशाला हो एवढं काय? वेणगाववरून तिकडनं येताना एवढा राग पण घेऊन आला काय? नाही, म्हणजे माझ्या मनासारखं झालं का मग मला राग येतो। मग कशा व्यक्त होता तुम्ही? काय करता? जा तुम्ही असेच करता नेहमी, माझं कधीच ऐकत नाही तुम्ही। हे ऐकत नाहीत? नाही, असं वाटतच नाही मला। काय हो, हा, मग छोट्या छोट्या गोष्टीवर चिडतात त्या? नाही, एवढे नाही, म्हणजे असं तेवढ्या तितक्या पुरतं। बरोबर। आपण काय करता? हॉटेल। बरोबर। मला तुम्हाला विचारायचं, या कुटुंबात आला, इतकं सगळं छान आहे, बरोबर, इतकं आनंदाचं, भविष्यात असं वाटतं का की शिक्षण केलेलं आहे तर पुढे काहीतरी जाऊन अजून केलं पाहिजे, असं काय वाटतं? हो, पहिले वाटायचं म्हणजे आता काहीतरी पुढे केलं पाहिजे। माझं ग्रॅज्युएशन अपूर्ण राहिलं, म्हणजे 12वी झाली ना, लगेच सहींचं स्थळ आलं, लगेच लग्न झालं, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंच नाही। तेव्हा वाटायचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं, काहीतरी म्हणजे स्वतःचं असं करावं। नंतर मग आता म्हणजे मुलं मोठी झाली, आता हे चला। बरं, मला सगळं 17 वर्षात कुठे कुठे फिरायला घेऊन गेले? म्हणजे आम्ही असं जे गणपतीला वगैरे असे, चतुर्थी महड वगैरे खूप लांब नेलं हो तुम्ही 17 वर्षात। नाही गेलो तसं आम्ही टिटवाळ्यापर्यंत गेलो। केवढे लांब गेला? टिटवाळ्याला गेले म्हणजे गणपतीची सगळी मंदिरं पार झाली, कडाव पासून टिटवाळ्यापर्यंत। अलिबागला गेलो होतो, अलिबागला गेले 17 वर्षात। मुरुड जंजिरा। पण 17 वर्षात रायगड जिल्ह्याच्या पलीकडे नेलंच नाही। बरोबर आहे। मग आता कुठे घेऊन जाणार? आज प्रॉमिस करा आम्हाला। चला वहिनी, कुठे जायला आवडेल तुम्हाला? मला विमानाने प्रवास करायला आवडेल, विमानाने कुठे पण। मला सांगा, कुठे विमानाने घेऊन जायची इच्छा आहे त्यांची? योगायोग आला तर येईल ना, तुम्ही ठरवलं तर येणार? हो, येईल। बरोबर आहे। मग घेऊन जाणार? हो, जाणार नक्की? हो, नक्की। आम्हाला हात दाखवा, आम्ही इकडे उभे राहू खाली। सासूबाई, काय सून कशी आहे तुमची, काय सांगणार? चांगली। चांगली म्हणजे कशी काय चांगली? चांगली आम्हाला राखते। खुश आहात ना तुम्ही? आनंदी आहात ना? आनंद। बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? तेव्हा आमची चांगली करते।
सेवा चांगली. मला सांगा, हा सगळ्यात मोठा आशीर्वाद नाही का हो? हा, सासू सासऱ्यांचा आशीर्वाद मिळणं हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. दिरांचं काय म्हणणं आहे वहिनीबद्दल? काय नाही, चांगली आहे. सगळे चांगली, एक शब्द पाठ करून ठेवला. चांगलीच आहे ती. होय ना? ती माझी काकी लागते. चांगली मनमिळावू आहे, समजूनदार घेते सगळ्यांना. माझे कुटुंब सगळं चांगलं आहे. अजून काय वाईट वगैरे बोलले नाहीत. आम्ही अजून प्रेमाने वगैरे वागतो. सर्व फॅमिली चांगली आहे आमची. म्हणजे समजून घेतात एकमेकांना. हो, किती काय झालं तरी पण. आम्ही 16 वर्ष एकत्र कुटुंब होतो. आता जस्ट म्हणजे हे घर बांधल्यापासून 1 वर्ष आता झालं. 16 वर्ष आम्ही सगळी फॅमिली एकत्र राहत होतो. मग आता तुम्ही कुठे असता? आता खाली. अच्छा, म्हणजे जरा खाली आणि वर असं इकडे बांधून. एकाच घरात. नाहीतर मग आम्ही सगळं एकत्र म्हणजे एकत्र जेवण आणि जेवताना पण सगळे असे म्हणजे एकत्र बसून जेवणार. असं म्हणजे सगळी मेंबर घरातले आल्यावर तर तेव्हाच जेवणार. मग उत्सव वगैरे सगळे गणपती हो वगैरे हो, सगळे एकत्र. एकत्र. ह्याच्यात हे तर काहीच नाही आहे. आमचं तर 27 वर्ष म्हणजे आमचे वडील आमचे काका वगैरे एकत्र होते. म्हणजे आता एक 10-12 वर्ष झाले आम्ही वेगळे झालो. म्हणजे काका वगैरे. अच्छा, म्हणजे 27 वर्ष कुटुंब आम्ही एकत्र होतो. सगळे एकत्र. हो, सर्व काका वगैरे. 25 माणसं एकत्र होती. बरं, आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. ते आव्हान जर तुम्ही पूर्ण केलं तर या माऊलीला तुम्ही सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. वहिनी, तुम्ही त्यांचा हातने इकडे स्पर्श करायचा आणि तुम्ही 3 त्या वस्तू कुठल्या आहेत त्या ओळखायच्या. हा, कोणी सांगायचं नाही. घ्या वहिनी, एक एक. बोलायचं नाही कोणी. वाळाचे. हा, वाळाचे दाणे. चला, अभिनंदन. दुसरं मूग डाळ. मेणबत्ती. अभिनंदन. तीनही कसे काय ओळखले तुम्ही? अभिनंदन. सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळवून दिली. नमस्कार. तुम्ही नणंदबाई, त्या जाऊबाई. तुमचं कुठे सासर? माझं चौकला. चौकपासून आत गाव आहे. कुठलं? धारणी म्हणून गाव आहे, आतमध्ये आहे. मग काही हरकत नाही, असू द्या ना, आतमध्ये आहे. किती वर्षापूर्वी गेला तिकडे धारणीला? 35 वर्षापूर्वी. 37 वर्ष. 37 वर्षापूर्वी लग्न झालं धारणी गावात. आता तुमची मनधारणी कोण करतं प्रत्येक वेळेला घरात? आता माझे लेखच करतात. हो, बरोबर. पण कसं? मुलगे आहेत मला. तिघे काय करतात? तिघे आता एक हॉटेल मॅनेजमेंट केले, ते हॉटेल मॅनेजमेंट हॉटेलला घेते आणि मधला त्याच्यामध्ये नोकरीला आहे आणि मोठा आता त्याच्याबरोबरच आहे तिकडे दुकानात, हॉटेल पुण्याला असतो. असतो. इकडे काय सांगणार या भावंडांबद्दल तुमच्या? भाऊ माझे खूप छान आहेत. म्हणजे कमी बोलणारे, कधी कोणाला काय असं वाईट वगैरे बोलणार नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जे काही वाईट बोलतात तेव्हा तुमच्या वहिन्या बोलतात? तुम्ही भावांबद्दल विचारले ना. हा, म्हणजे तुम्ही काय म्हणालात, कमी बोलणारे? हा, म्हणजे जास्त बोलत नाही भाऊ. हो. वहिन्यांच्या पेक्षा तितकं नाही, म्हणजे हे बघा, जास्त बोलत नाहीत म्हणजे वहिन्या जास्त बोलतात ना. हे आहे सर. हे मान्य आहे हो, हे ना. मान्य. म्हणजे तुमच्या वहिन्या आल्यापासून भाऊ गप्प झालेत. नाही पहिल्यापासून, आताच नाही का? पहिल्यापासून. बरं, वहिन्या तुमच्या भावांना बोलायला देत नाहीत. तसं नाही हो. पण मला विचारायचं, या वहिनी तुमच्या घरात आधी आल्या, हो. त्या आल्यानंतर तुमचं लग्न झालं? माझं अगोदर झालं. म्हणजे यायच्या आधीच तुम्ही गेला होता? हो ना. ते नको उगाच आहे ना. म्हणजे डोक्याला मी असाच हात लावला, तसं काय हे नाही. तुम्ही किती वर्षापूर्वी या कुटुंबात आला? 35 वर्षापूर्वी. आणि ह्यांचं 37 वर्षापूर्वी लग्न झालं. 2 वर्ष अगोदर. बरोबर. यांचं लग्नाची वाट बघत होता तुम्ही या घरात येण्यासाठी? ती काय मला माहितीच नव्हतं. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर वदप, कर्जत. सगळं कर्जतच्याच जावा आल्या तिकडे, हो ना? तिला मीच आणली ना करून. हा, तेच तुम्ही वदप मधलंच बरं आणलंय सगळं इकडे. तुम्हाला विचारायचंय की तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा एवढं मोठं कुटुंब होता, तुम्ही या कुटुंबात आला, कसं स्वागत झालं तुमचं? व्यवस्थित स्वागत झालं सगळं. म्हणजे जसं सुनेचं करतं स्वागत त्याप्रमाणे सगळं झालं, व्यवस्थित केलं. तुमच्या तिघींमध्ये कसं काय? नाही, व्यवस्थित पटतं आमचं. माझं ऐकतात त्या, मी सांगितलं का म्हणून पटतं ना. म्हणजे तुमचं ऐकतात म्हणून पटतं ना. आणि मी कसं व्यवस्थितच सांगते ना त्यांना, म्हणजे माझा सल्ला मानतात म्हणजे त्या. आणि नंदा कशा आहेत तुमच्या? नंदा पण चांगल्या आहेत. ह्या तर खूप हौशी आहेत. त्यांना खूप हौशी आहे. कधी फोन केला बोलवलं का लगेच येतात. म्हणजे बाकीच्या येत नाहीत? त्या नाही एवढ्या येत जास्त. ह्या येतात लगेच येतात. त्या कमी येतात पण ह्या लगेच येतात. म्हणजे यांना काल संध्याकाळी फोन केला ना 11 वाजता, लगेच सकाळी हजर झाल्या. तशा म्हणजे प्रॉब्लेम असतो ना. हा, आणि बाकीच्या
त्या नाही मग बघू तुम्ही आताच फोन केला अशा सांगतात. नाही पण मला सांगा, मग नणंदबाई सगळ्या तुमच्याशी चांगल्या वागतात? सगळ्या चांगल्या व्यवस्थित हो, आणि जाऊ पण चांगल्या वागतात. चांगल्या वागतात. हो ना? चांगलं तसं ऐकतात त्या. म्हणून चांगल्या. परत म्हणून नाही तसं, अरे पण म्हणजे आपण काय? पण चांगलं सांगतो ना म्हणून ते ऐकतात ना. अरे काय आपण जर वाईट चांगलं सांगितलं ते सांगतो? कसं आपलं ऐकणार मग. मग तुम्ही जेव्हा एकत्र होत्या त्यावेळेला तुम्ही सतत चिडचिड करत असाल ना? नाही चिडचिड नाही करायची. काय होतं? आम्ही अगोदर इथे राहायचो. 8 वर्ष मी कर्जतला राहिले. की आमचा कर्जतला अभिनव शाळेच्या इथे. हा. मग आता गेल्या वर्षी मुलीचं लग्न झालं ना 29 परत जुलैला. इकडे मग इकडे आलं. ते बाहेर होते, आम्ही सगळे फॅमिली एकत्र होते. आम्ही पण सगळ्याला यायचो म्हणजे दिवाळीला, सणाला यायचे, गणपतीला सणाला इकडे. आणि असं मध्यंतरी पण सुट्टी असली का त्या दुसऱ्या बहिणी काय बघत असतील आता कार्यक्रम, तेव्हा काय म्हणतील सांगा मला. तुम्ही आम्हाला अगोदर सांगितलं असतं तर आम्ही पण आलो असतो अशा बोलतील. दुसरं काय ना मला तुम्ही काय नाही सांगितलं त्यांना? सांगितलं पण आम्हाला पण अचानक समजलं. काल 4 तुम्हाला वाजता 15 समजलं. दिवसापूर्वी कळवलं? नाही नाही आम्हाला काल 4 वाजता. असं आता मी फोन करून त्यांना सांगणार आहे आम्ही 15 दिवसापूर्वी कळवलं होतं. बापरे, म्हणजे आम्हाला बडबड करतील. त्या म्हणतील तुम्ही खोटं बोलता. मग तुमचं खरं मानतील ना आमचं खोटं मानतील. हो. मग नाही नाही कसं असं म्हणजे नाही पण छान आहे ना, आनंदात आहात. बरोबर आहे. बरं, या सगळ्या जणांना विचारतो, कसं आहे नणंद, तुम्ही बोललाच नाही मोठे धीर बाबा, सांगा या सगळ्या नणंदबाई जाऊबाई या सगळ्या कशा आहेत? या आम्ही सर्व कुटुंब एकत्र आणि सर्व मिळून मिसळून राहतो, आनंदाने सर्व एकत्र राहतो. पण आता काही बहिणी येऊ शकल्या नाही. हा, येऊ शकल्यात म्हणजे अचानक ठरलं. अचानकपणे प्रोग्राम. पण मग त्यांना आता समजावणार कसं? नाही एवढं तसं समजून घेतील त्यांना त्या. समजदार आहेत त्या. होय ना? त्या पण समजदार आहेत. समजून घेतील ना. समजून घ्या. बरं, आता या दोघींपैकी कोण जिंकावं असं वाटतंय तुम्हाला? एकीकडे बहीण आहे, एकीकडे बायको आहे. तुम्ही सांगा. मला आता असं वाटतं की बहीण जिंकावं. बहीण जिंकावा. अरे वा. बरोबर, एवढ्या लांबून आले ना बहीण. पण बहीण जाणार आहे माहिती आहे ना 10 मिनिटांनी. पण आमचं कसं खेळीमिलीचं सगळं वातावरण. वहिनी तुमचं काय म्हणणं आहे? जाऊ पण माझी आहे, नणंद पण माझी आहे. आहेत सगळ्या तुमच्या, पण कोणी जिंकलं पाहिजे? कारण ह्यांच्यात ज्या जिंकणार त्या तुम्हाला आव्हान देणार आहेत. हा, दोघी पण टफ आहेत. पण दोघी पण टफ आहेत, त्याच्यामुळे कोणी जिंकलं तरी चालेल मला. तुमचं काय म्हणणं आहे? बहीण की वहिनी? तर बहीण एवढ्या लांबून आले म्हटल्यानंतर रिकामी नाही जायला पाहिजे ना बहीण. एवढ्या लांबून बहीण आले ना, रिकामी नाही जायला पाहिजे. बहिणीच पैठणी. बरं बरं. आई, कोणी जिंकलं पाहिजे? लेखच जिंकायला पाहिजे. बघितलं लेखी बरे जीव सगळं. लेखी तच आहे, बघितलं का? हा, सुनेच्या एवढा हे नाही म्हणजे लेखीच्या शेवटी लेखच असते ना. बरोबर आहे. दोघीतलं कोणी जिंकले चालेल. चालेल चालेल. बाबांनी बॅलन्स उत्तर आहे. आता बघूया कोण जिंकणार या ठिकाणी. हा खेळ या दोघींपैकी ज्या जिंकणार त्या वहिनींना आव्हान देणार. बघूया कोण जिंकणार. तुमच्या घरामध्ये किवी नावाचं फळ असतं माहिती आहे ना, किवी. ते आम्ही लपवून ठेवले 10. तुमच्या दोघींनी एका वेळेला आत जायचं, घरात शोधायचं, या घरात असेल, त्या घरात, किचनमध्ये, कुठेही, आणि कोणी सांगायचं नाही. तुम्ही सगळ्यात आधी जास्त किवी शोधून जे कोणी आणणार तुमच्या दोघींपैकी त्या पुढच्या खेळात जाणार. हां, 1 2 3 जा दोघी. हां, हे घेऊन जा बास्केट. हो, एक तुम्ही घ्या, घेऊन या किवी, शोधून आणा कुठं आहे बघा. पाच 4 3 2 1 वेळ संपली. बसा, तुम्ही बसा, ते येतील. बसा. बघूया कोणी किती आणली आहेत. बहिणीने किती आणली आहेत ती बघूया आधी. ताई किती आणली आहेत? 4. तुम्ही? 5. बरं डाव साधला तुम्ही. हो का? लगेच. पण ते ठेवलेलं माहितीच नव्हतं, घर जरी आमचं असलं तरी. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. जाऊबाईंना झी मराठीकडून हा बाजूबंद. अभिनंदन. जाऊ 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 कुठे पण जाऊ आम्ही. जाऊ जाऊ कुठे पण जाऊ. पण सगळे भाऊ म्हणाले होते बहीणच जिंकणार. तर बरं जाऊबाईंनी किवी एकदम शोधून आणली. जाऊबाई स्मार्ट आहेत आमच्या. पण मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही जेव्हा आला
तेव्हा या मोठ्या म्हणून घरात होत्या. मग कसं सांभाळून घेतलं त्यांनी? सुरुवातीला मला यांची भीतीच वाटायची. जरी त्यांनी मला घेऊन आले तरी पण त्यांची भीती वाटायची मला. त्यात मोठ्या होत्या ना त्या, आणि त्यांचं कसं म्हणजे सांगायचं तर हां असं असं कर, लगेच बोलणार म्हणजे. पण ते नंतर प्रेमाने पण सांगणार, जवळ घेणार, पण जे आहे ते खरं सांगणार. तुझं हे चुकते, हा तू बरोबर नाही केलंस, इथं तू असं करायला पाहिजे होतं, लगेच सांगणार. मग त्याच्यामुळे भीती वाटायची जरा, म्हणजे आपलं चुकलं तर ताई लगेच बोलतील मला असं. पण काय हो, नवीन आलेली सून, जरा तिला ऍडजस्ट नाही ऍडजस्ट केलं सगळं, पण तिला पण खूप राग येतो. काय राग आला ना हातातली वस्तू अशी लगेच फेकून देणार. हो मस्त आहे, जावा. मी तिला समजून सांगते असं नाही करायचं, राग आला का भांडावं आपटायचं. ते सांगायचं. तुम्हाला आवडायचं आपटायला? नाही आवडायचं नाही, म्हणजे राग व्यक्त करायचं त्याच्यामधून. मग तुम्ही तुमचा राग कसा व्यक्त करता? मला राग कमीच येतो, एवढा नाही येत, जास्त नाही. कोण विश्वास ठेवेल याच्यावर? नाही काय हो, खरं आहे राग कमी येतो? कमी येतो, विचारा सगळ्यांना. काय जबरदस्त, खरंच त्यांचा राग कमी आहे. माझ्यापेक्षा कमी आहे, म्हणजे कमी आहे. तुम्ही 37 वर्षापूर्वी या घरात आला, आज इतक्या वर्षात क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? माझ्या मिस्टरांची. का हो? त्यांनी माझ्यासाठी खूप केले. मी अगदी मरणाच्या दारातून, म्हणजे त्यांनी मला बाहेर आणले आजारातून. गेल्या वर्षी करोना केवढा होता, आम्ही 10 दिवस हॉस्पिटलमध्ये आयुर्वेद होतो, ते रात्रंदिवस माझी सेवा करायची. हो, त्यांची क्षमा मागा. त्यांची क्षमा मागायची. तुम्ही? मी पण माझ्या मिस्टरांचीच मागेल. काय वेळ कधी म्हणजे मी रागवते त्यांच्यावरती, रुसते, तर ते मला सांभाळून घेतात. म्हणजे असं ठीक आहे चल, म्हणजे मी अपेक्षा करते की त्यांनी मला मनवावं, पण ते पण कधी मनवत नाही मला. मी रुसल्यावरती मनवावं असं वाटतं, पण नाही, ते पण मी बोलेल तेव्हाच बोलेल असं आहे. पण आता परत घेऊन जाणार आहेत विमानातून असं ठरलंय आज शब्द दिलाय. हो नेतील ना, पण पाळायला पाहिजे. त्यांनी तुमच्या समोर बोललेत ना, मग पाळायलाच पाहिजे. परत तुम्हाला मला विचारायचं आहे, स्वतःच्या स्वभावात बदल करायचा असेल, आता इतकी वर्ष झाली, तर तुम्ही कुठला कराल जाऊबाई? बदल म्हणजे सगळ्यांना ऍडजस्ट करतेच मी, आणि अजून ऍडजस्ट करायला सासू सासऱ्यांची पण सेवा करते. म्हणजे मलाच आता काय होत नाही, पण तरी मी करेन. तुम्ही हो? मी माझा थोडा राग कंट्रोल करेन. तसं केलंय मी कंट्रोल, थोडा राग अजून थोडा कंट्रोल करेन. नाही, रागावरती नियंत्रण आलं तर बरं होईल. असं केलं तर आवडेल का हो तुम्हाला? हो आवडेल. आवडेल, ह्याचीच वाट बघताय ना तुम्ही. म्हणून ते विमानातनं घेऊन जात नाही. वरती विमानात असताना रागावलात तर करायचं काय? उडी वगैरे मारली तर खाली. बरं, तुम्हाला दोघींनाही खूप शुभेच्छा आहेत. तुमच्या दोघींपैकी आता कोण जिंकणार ते बघायचंय, कारण तुमच्या दोघींपैकी ज्या जिंकणार त्या आज पैठणी पटकावणार आहेत. बघूया कोण पटकावणार पैठणी. आधी विचारूया, तुम्ही सांगा कोण जिंकलं पाहिजे, बायको की वहिनी? जास्त करून म्हणजे बायकोच जिंकावी असं वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे, कोणी जिंकलं पाहिजे? जाऊबाई जिंकली पाहिजे. जाऊबाई जिंकल्या पाहिजे. चला बघूया कोण जिंकणार. चमचा घ्या हातात. या खेळामध्ये भगव्या रंगाच्या ज्या चकत्या आहेत त्या एका वेळेला एक उचलायची आणि ती पलीकडच्या बाउलमध्ये गोळा करायची. तुमच्या दोघींपैकी 10 चकत्या सगळ्यात आधी ज्या गोळा करणार त्या आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरणार, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. तिकडे किती झालेत? 6 झाले. 6. तिकडे किती झालेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला वहिनींना मिळत आहे. तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी.
या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा, आपणा सर्वांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, स्वतःची काळजी घेत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टर सासरी रंगणार मनोरंजनाची लस च्या पुढच्या भागात. नमस्कार.